नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुणे महानगरपालिकेने पुणे शहरातील सर्व सहकारी महापालिका संचलित तसेच खासगी रुग्णालयांसाठी फायर ऑडिट करण्याचे आदेश जारी केले। अलीकडच्या काळात देशभरात रुग्णालयांमध्ये झालेल्या भीषण अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी विभागीय आढावा बैठक घेत रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन न केल्यास गंभीर अपघात होऊ शकतात, त्यामुळे सर्व रुग्णालयांचे 100% फायर ऑडिट करणे अत्यावश्यक आहे। तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल असे आदेश त्यांनी बैठकीत दिले। सध्या पुणे शहरात सुमारे 870 खासगी रुग्णालये, 19 महापालिका प्रसूतीगृह, ससून रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय आणि इतर सरकारी वैद्यकीय संस्था कार्यरत आहेत। दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात, त्यामुळे या ठिकाणांची अग्निशमन व्यवस्था सक्षम करणे हे अत्यावश्यक बनले आहे। सध्या पुणे शहरात सुमारे 870 खासगी रुग्णालये, 19 महापालिका प्रसूतीगृह, ससून रुग्णालय, त्याचप्रमाणे कमला नेहरू रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय आणि इतर सहकारी वैद्यकीय संस्था कार्यरत आहेत। दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात, त्यामुळे या ठिकाणांची अग्निशमन व्यवस्था सक्षम करणे अत्यावश्यक बनले। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगीमुळे अनेक निष्पाप रुग्णांचा बळी गेलाय। अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही निर्णायक पावले उचलली जात आहेत। त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचा हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून फायर ऑडिटमुळे रुग्णालयांतील संभाव्य धोके कमी होऊन सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदतच होणार आहे।